भावनिकदृष्ट्या कोणती सर्जरी सर्वात जास्त सक्सेसफुल तुम्हाला वाटते असं मला एका पेशंटने विचारलं। तर आजपर्यंतच्या माझ्या प्रॅक्टिसमध्ये गेल्या 10 वर्षांमध्ये मी सर्वात जास्त इमोशनली सॅटिस्फाईंग जी सर्जरी असते ती असते गायनेकोमॅस्टियाची सर्जरी। कारण गायनेकोमॅस्टिया हा मुलं कॉलेजमध्ये असताना होणारा आजार आहे। या वयोगटामध्ये त्यांचे शरीर जे आहे ते हॉर्मोन्सला सेन्सिटिव्ह असतात आणि यामुळे त्यांच्यामध्ये मुलांमध्ये कधीकधी स्तनाची वृद्धी होते, छातीवरती फॅट वाढू लागतो आणि त्याच्यामुळे त्यांचे जी छाती आहे ती मुलींसारखी दिसायला लागते आणि यामुळे मुलांमध्ये चिडवाचिडवी होते। तर ही किती प्रमाणात होते आणि मुलं किती डिप्रेशनमध्ये जातात, तर बरीच मुलं स्वतःला खोलीमध्ये बंद करून घेतात, उन्हाळ्यामध्ये स्वेटर घालून हिंडतात, आउटडोर ॲक्टिव्हिटीज कम्प्लिटली बंद करून टाकतात। पण या सर्व गोष्टी आपण फक्त एका छोट्याशा सर्जरीद्वारे बऱ्या करू शकतो आणि त्यांना त्यांचं आयुष्य परत मिळवून देऊ शकतो। तर त्यामुळे गायनेकोमॅस्टिया सर्जरी केल्यानंतर मुलांचं आयुष्य पूर्णपणे बदलून जातं, त्यांचा कॉन्फिडन्स एक वेगळी उंची गाठतो आणि या सर्व गोष्टींमुळे त्यांच्या आयुष्यामध्ये जे रूपांतर होतं आणि त्याच्यामुळे त्यांच्या आई वडिलांच्या आयुष्यामध्ये ज्या भावनिकदृष्ट्या बदल घडतात हे मानसिकदृष्ट्या खूपच टचिंग आहे आणि ह्याच्यामुळे खरंच प्लास्टिक सर्जरी केल्याचं एक समाधान आम्हाला मिळतो। तर भावनिकदृष्ट्या गायनेकोमॅस्टिया सर्जरीचा जो सक्सेस रेट आहे तो 100% आहे आणि त्याच्यातून जे पर्सनल सॅटिस्फॅक्शन मिळतं ते खूप जास्त आहे, ते आपण मोजू शकत नाही।